महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकडे बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही. नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही. त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे. युतीचेच मंत्री नितेश राणे यांनी काल मी त्याबद्दल आत्ताच बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे, इतिहासाची माहिती मिळवलेली आहे, खोलवर जाऊन मिळवलेली आहे, त्या सगळ्यात आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे.